पंजाब पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला 18 महिन्यात 11 जणांची हत्या केल्याप्रकरणी अटक केली। हौशीपूर जिल्ह्यातील चौरा गावचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव राम स्वरूप उर्फ सोडी असं आहे। चौकशी दरम्यान 31 वर्षीय या राम स्वरूपने तो एक सिरियल किलर असल्याचं कबूल केलंय। इतकंच नव्हे तर त्याने 11 पुरुषांची हत्या केल्याची माहिती देखील दिली आहे। किलर राम स्वरूप उर्फ सोडी यास पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक गुन्ह्यांची माहिती पुढे आली। यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती त्याच्या कबुली जबाबाची। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी। गेल्या 18 महिन्यांमध्ये एका सिरियल किलरची धास्ती पंजाबच्या नागरिकांमध्ये होती। सोमवारी अखेर या भीतीचा अंत झाला। पोलिसांनी आरोपी राम स्वरूपला ताब्यात घेतलं। त्याच्या कबुली जबाबात जे समोर आलं त्यानं साऱ्यांनाच धक्का बसला। या गुन्ह्यांचं मूळ लपलं होतं ते राम स्वरूपच्या बालपणात। राम स्वरूप उर्फ सोडी याला बालपणापासूनच महिलांबद्दल आकर्षण वाटायचं। त्याला महिलांप्रमाणे कपडे घालावे, मेकअप करावा असं वाटायचं। यामुळेच तो गपचूप मेकअप करत असे, महिलांचे कपडे देखील घालत असे। पण त्याच्या या वागण्यास घरातून विरोध झाला। पुढे 2005 मध्ये जेव्हा तो दुबईला गेला तेव्हा त्यानं स्वतःला स्वीकार केलं आणि तो जगू लागला। मात्र त्याला त्याच्या काही आत्पेष्टांकडून मिळालेला नकार आणि अपमानास्पद वागणूक यामुळे त्याला खोल मानसिक जखमा झाल्या, ज्यामुळे तो अत्यंत हिंसाचाराच्या कृत्यांना प्रवृत्त झाला। मात्र त्याच्या काही नातेवाईकांकडून त्याला मिळालेला नकार आणि अपमानास्पद वागणूक यामुळे त्याला खोल मानसिक जखमा झाल्या, ज्यामुळे तो हिंसाचाराच्या कृत्यांना प्रवृत्त झाला। या हत्यांचा सिलसिला सुरू झाला तो लष्करातील निवृत्त सैनिक हरप्रीत सिंग यांच्या 2024 मध्ये झालेल्या हत्येपासून। सोडी याने हरप्रीत सिंघांची हत्या केली, तसेच त्यांच्या पाठीवर धोकेबाज असे लिहिले। त्यानंतर त्याने आतापर्यंत मॅकॅनिक, सुरक्षा रक्षक आणि रूपनगर, होशियारपूर, फतेहगड साहिब आणि सरहिंद जिल्ह्यांमध्ये त्याचा मार ओलांडणाऱ्या इतरांच्या हत्या केल्या। राम स्वरूप हा दररोज नव्या सावजाच्या शोधात असायचा। अशा वेळी पंजाब राज्यातील महामार्ग हे त्याच्यासाठी अत्यंत आवडते ठिकाण होते। तेथे तो अनेक अनोळखी पुरुषांना लिफ्ट मागायचा। तो या पुरुषांजवळ पैसे मागायचा। पैसे मिळाले तर ते घेऊन तो फरार व्हायचा। मात्र कोणी पैसे नाही दिले किंवा पैसे देण्यास नकार दिला तर मात्र तो त्यांची हत्या करायचा। वय वर्ष केवळ 33 असलेल्या या तरुणाने गेल्या 18 महिन्यात किमान 11 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे। पुरुषांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा तो महिलांचे कपडे घालायचा असंही त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलंय। सोडी याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की त्याच्या भावनिक जखमा आणि त्याला मिळालेल्या नकारामुळे त्याला हिंसक सूड घेण्यास भाग पडले। त्याची खिल्ली उडवणाऱ्या पुरुषांकडून त्याचा अपमान किंवा विश्वासघात होण्याची घटना अनेकदा घडली। त्यामुळे त्याच्या मनात सूडाची भावना अधिकच पेटली, ज्यामुळे आपण हा गुन्हा करण्यास प्रवृत्त झालो असं त्यानं म्हटलंय। राम स्वरूपने केलेल्या शेवटच्या हत्येवेळी मागे सोडलेला पुरावा पोलिसांना या गुन्ह्याची उकल होण्यात मोठा दुवा ठरला, ज्यामुळे पोलीस या आरोपीपर्यंत पोहोचू शकले। पोलिसांनी सांगितले की सोडीचा शेवटचा बळी ठरलेल्या 37 वर्षीय मनिंदर सिंग याने त्याच्याबद्दल अपमानास्पद कमेंट्स केल्या होत्या। हा अपमान सहन न झाल्याने सोडीने मनिंदरची हत्या केली आणि मनिंदरचा मृतदेह किरातपूर साहिब जवळ आणून टाकला। या मृतदेहाजवळ पोलिसांना एक मफलर सुद्धा आढळून आला। या मफलरवरूनच पोलिसांनी शोध घेत सोडीला अटक केली। सध्या तरी राम स्वरूपला अटक झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहत होतात झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।